तर पिंपरीमधील टेम्पो ट्रॅव्हलरला आग लागतानाचा सीसीटीव्ही आता समोर आलाय। टेम्पो ट्रॅव्हलर मधील उतरलेली व्यक्ती आग लागलेल्या अवस्थेत दिसून येते। आग लावण्यामागे चालकाचा हात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आरोपी चालकही 40% भाजला असून रुग्णालयात त्याच्यावर देखील उपचार सुरू आहेत। तर ही सीसीटीव्ही मधून दृश्य काही समोर येत आहे। टेम्पो ट्रॅव्हलरच्या आगीत 4 कामगारांचा मृत्यू झाला आणि त्याच घटनेचा हा सीसीटीव्ही। पिंपरी चिंचवडच्या हिंजवडीमधील टेम्पो ट्रॅव्हलरच्या आगीची घटनेची उकल झाली आहे। टेम्पो ट्रॅव्हलरच्या चालकानेच घातपात घडून आणला अशी पोलिसांची माहिती आहे। आरोपी चालकाचे कंपनीसोबत जुने वाद होते, अपमानास्पद वागणूक मिळत होती असं पोलिसांचं म्हणणं आहे। कंपनीतून केमिकल आणून आरोपी चालकानं सीट खाली ठेवलं होतं अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। चालकानं बेंजामिन केमिकल आणि कापडी तुकड्यांचा वापर करत बस पेटवली। तर या चालकाचे या एम्प्लॉई सोबत जुने वाद आहेत। या वादाच्या रागातून यांनी प्लॅनिंग करून घातपाताचं प्लॅनिंग करून कंपनीतून एक फ्लॅमेबल सोल्युशन बेन्झिन सोल्युशन हे आधी घेतलं। गाडीच्या ड्रायव्हर सीटच्या खाली ती बेन्झिन सोल्युशनची बॉटल ठेवली, त्याखाली कापडाच्या चिंध्या ठेवल्या आणि घराच्या खाली उतरल्यावर बाहेरून एक पानटपरीवरून एक आगपेटी घेतली, ती बॉटल लूज केली आणि सगळं केमिकल सांडू दिलं आणि त्यानंतर त्याला आग लावली आणि त्या आगीच्या भडक्यात या 4 लोकांचा मृत्यू झालेला आहे। चालकानं प्लॅन करून टेम्पोचा स्फोट घडून आणला। आरोपी चालक जनार्दन हंबर्डीकरनं जीव वाचवण्यासाठी बाहेर उडी घेतली अशी पोलिसांची माहिती आहे। ते 3 लोकांचे नाव प्राथमिक आम्हाला मिळाले, ते पुढे बसलेले होते, त्यांचा मृत्यू झालेला नाही। ते उतरले गाडीतून आणि त्यांचा नाही झाला मृत्यू, इतर 4 लोकांचा झाला, ते व्हेरीफाय करत आहोत। पण आतापर्यंतच्या तपासात त्याला एम्प्लॉईज बद्दल वादातून राग होता। टेम्पो चालकाचा कंपनीतील कर्मचाऱ्यांशी वाद होता। चालकाला कार ड्रायव्हिंग शिवाय इतर कामं दिली जात होती असं पोलिसांचं म्हणणं आहे। ड्रायव्हरला 1-2 महिन्यांचा पगार मिळाला नव्हता अशीही माहिती मिळते। तो ड्रायव्हर असताना त्याला इतर कामं दिली जात होती, त्याचप्रमाणे त्याचं काही 1-2 महिन्याचा बोनस आणि पेमेंट मिळालं नव्हतं त्याला। त्यानंतर त्याला ट्रीटमेंट व्यवस्थित मिळत नव्हती। या सर्व गोष्टींचा संमिश्र राग त्याच्या मनात होता आणि त्या रागातून त्यांनी घातपाताचं गुन्ह्याचं कृत्य